हाय गाईज, हे बघा मी आरुषसाठी मी बुग्गूसाठी म्हणजेच आरुषसाठी मी हे भाजणी करून ठेवत आहे. तर भाजणी तर काय, तर हे बघा मी तांदूळ घेतलेला आहे. म्हणजे 2 कप तांदूळ घेतले आणि 1 कप मुगाची डाळ. तांदूळ स्वच्छ धुवून मी फॅन खाली वाळवून, तर हे बघा वाळवून आता मी भाजून घेत आहे. हलकंसं ब्राऊन कलर तर मी भाजून घेते. भाजून घेऊन बघा आपलं इथं आता तांदूळ आहे ना, चांगलं भाजलेलं आहे. बघू शकतो मी. तांदूळ भाजलेला आहे तर आता आपली डाळ पण भिजवून घेऊन स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घेतलेले आहे. डाळ चांगली भाजून घ्यायची. आपली डाळ पण चांगली भाजून घेतलेली आहे बघा. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ना, काढून घेते. आपल्याला काजू आणि बदाम पण याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेऊ. तर हे तुम्ही जास्त नाही टाकत, थोडंच टाकते, कारण त्याच्यामध्ये मी जास्त नाही टाकत, थोडंच टाकते मी.
त्याच्यानंतर मी बघा जिरं टाकते. जिऱ्याने थोडीशी चव येते. जिरे पण अनेक गोष्ट टाकणार आहे मी त्याच्यात, तुम्हाला सांगते. तर ह्यात मी असे थोडासा ओवा बी टाकते, म्हणजे कसं थोडंसं तिखट लागलं पाहिजे ना. आता बुगू 14-15 महिन्याचा झालेला आहे, त्यामुळे थोडासा ओवा टाकते, म्हणजे कशी त्याला अजून चव येते थोडी, म्हणून थोडासा ओवा पण भाजून घेते ह्याच्यासोबतच मी. बघा तुम्ही असं जर केलं ना तर बघा आमचा बुगू खूप आवडीनं खातो हे. बाकी ते सॅरलॅक्स ते नाही खात, पण हे त्याला दिलं ना तो काहीच ठेवत नाही, सगळं संपवून टाकतो. तर ज्यात असं थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घ्यायचं. झालं आपलं भाजणीचं पीठ तयार. भाजणीचा भात म्हणा किंवा काही आपलं